पैकी 40 ते 45 थिएटरमध्ये डीजे डान्स चालू आहे. थिएटरला लायसन्स दिलेलं आहे लाईव्ह, पेटी, तबला, ढोलकी आणि गायिका याच्यासाठी लायसन्स दिलेले आहे. आणि आर पाटलांनी डीजे बंद केला होता. तो पनवेलचा डीजे बंद झाला आणि इकडे थिएटर मध्ये आला, ग्रामीण मध्ये आला. मग हा डीजे बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने लायसन्स दिले त्या पद्धतीने तुम्ही थिएटर चालवायला पाहिजे. हे बंदिस्त आहे. पण आज महाराष्ट्रातल्या 10,000 कलावंतांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मग तुम्ही जर कलावंत कामावर नाही घेतले आणि नुसतं डीजे वरती तुम्ही थिएटर जर चालवलं तर कलाकार घडणार कुठून? आणि आज कलावंतांवरती उपासमारीची वेळ आल्यामुळं आज 3-3, 4-4, 5-5 लोक एक कलावंतांच्या मागं आहे पोट भरण्यासाठी. आणि मग त्यालाच काम नसलं तर मागची 5 लोक कशी पोट भरणार? हा, बघ मी काय म्हणते की डान्स बार हा बंदच व्हायला पाहिजे. आम्ही शासन दरबारी सुद्धा आम्ही उपोषण करू. आज कलावंत आत्महत्या करायला लागले. शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झालेली आहे. आज कलाकारांना काम नाहीये. आणि हे थिएटरवाले प्रत्येक थिएटरमध्ये जामखेडला जास्त चालू आहे, बारामतीला चालू आहे, फक्त सणसवाडी, धाराशिवला पण चालू आहे. हा, हे जामखेडची लातूरला सुद्धा डीजे चालू आहे. हे कला केंद्रामधलं आहे, हॉटेल मधलं नाहीये. जवळ घेऊन बघा, हे कला केंद्रामधलं आहे, पुणे जिल्ह्यातले. बघा क्लिप घ्या, सगळ्यांना क्लिप देऊन टाका ती. म्हणजे अशा पद्धतीने कलावंतांवरती उपासमारीची वेळ आहे. आता 1 वर्ष झालं आम्ही